आपण पाहताय चांगलं न्यूज. अनुसूचित जातीमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नवी दिल्ली येथील जंतर मंतर येथे 23 मार्च रोजी मातंग समाज आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी दिली आहे. दलित महासंघाच्या वतीनं गेली अनेक वर्ष अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने लढाई लढली जात आहे. सरकारकडं सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत आहोत की अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करा, अ ब क ड अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करा, ही मागणी आम्ही सातत्यानं लावून धरलेली आहे. एवढंच नाही तर गेली 20 वर्ष होत आली अण्णाभाऊंना भारतरत्न द्या अशा पद्धतीची मागणीही आम्ही करत आहोत. परंतु सरकारकडून सकारात्मक सरकार आहे एवढी एकच विधान केलं जातं आहे, पुढं कारवाई प्रत्यक्ष काही होत नाही आहे. पंजाब सरकारनं, हरियाणा सरकारनं 1968 त्या राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला. आंध्र तेलंगण सरकारनंही 1994 पासून तिथं जे संघर्ष सुरू होता त्याचा परिणाम म्हणून 2000 साली आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला. पुढं त्याच्यामध्ये उलटसुलट चर्चा झाली, लोक हायकोर्टात गेले, हायकोर्टातून केस सुप्रीम कोर्टात गेली आणि 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं की आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यास हरकत नाही. यामुळं घटनेच्या कुठल्याही कलमाचं अवमूल्यन होत नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या त्या 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं समर्थन केलं. त्याच दिवशी योगायोगानं अण्णाभाऊ साठेंची जयंती मुंबईमध्ये साजरी केली जात होती आणि त्या कार्यक्रमामध्ये मीही उपस्थित होतो. मुख्यमंत्री त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री अजितदादा उपस्थित होते, फडणवीस साहेब होते. या तिघांनीही आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंती समारंभामध्ये सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे त्या निकालाचं अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी आहे आणि सरकार ते आम्ही पार पाडू अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली. त्याच दरम्यान नंतर निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये 15 ऑक्टोबरला सर्वोच्च हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली अनंत बदर समिती स्थापन करण्यात आली. 3 महिन्याची त्यांना मुदत दिली. त्यानंतर 6 महिन्यासाठी मुदत वाढवली, पुन्हा 6 महिन्यासाठी मुदत वाढवली, तीही आता पुढच्या महिन्यामध्ये संपते. अशा अवस्थेमध्ये आजही त्याचा अहवाल आलेला नाही आणि सरकार फक्त आम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार एवढंच म्हणतंय, तर ही गोष्ट काय बरोबर नाही आहे. आम्ही मुंबईला आंदोलनं केलं, महाराष्ट्राच्या उपराजधानी असलेलं नागपूरला अधिवेशन केलं. आता आम्ही महाराष्ट्राचं सरकार ठोस भूमिका घेत नाही म्हणून येत्या 23 मार्च रोजी दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी मातंग आक्रोश महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही ज्या मागण्या केंद्र सरकारकडे सादर करतोय त्यामधली आमची पहिली मागणी आहे की महाराष्ट्रासह देशातल्या सर्व राज्यामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी देशभरातल्या सगळ्या राज्यामध्ये करण्यात यावी. स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी त्यामध्ये लक्ष घालावं, राष्ट्रपती मुर्मू मॅडमनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. ॲट्रॉसिटी ॲक्ट इतका दुबळा करून टाकलेला आहे. व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना त्यावेळेला जो कायदा करण्यात आला होता 1989 साली, तो आज कायदा खिळखिळा केलेला आहे अक्षरशः. त्यामुळं पुन्हा एकदा दलितांच्या संरक्षणासाठी हा कायदा कठोर करण्यात यावा ही सुद्धा आमची मागणी आहे. त्याचबरोबर दलितांच्या हक्काचं जे आहे, दलितांच्या न्यायाचं आहे, अशा आरक्षित जागेवरती बोगस जातीचे लोक बोगस सर्टिफिकेट घेऊन त्या जागा बळकवत आहेत. उदाहरण जर सांगायचं झालं तर राजकारणामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस ही जागा SC साठी राखीव आहे विधानसभेला. तिथं उत्तम जानकर हे धनगर समाजाचे गृहस्थ, त्यांनी खाटीक सर्टिफिकेट घेऊन ती जागा बळकवलेली आहे. लातूरमध्ये लोकसभेची जागा डॉक्टर शिवाजी कोळगे या जंगम व्यक्तीनं मालाजंगम सर्टिफिकेट काढून ती जागा बळकवलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं दलितांच्या अनुसूचित जातीच्या हक्काच्या जागा
इतर जातीचे लोक बोगस सर्टिफिकेट घेऊन जे बळकवत आहेत याला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही अशी मागणी करतोय की अशा पद्धतीनं जे बोगस सर्टिफिकेटच्या आधारावरती अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचं जे काही आरक्षण लाटतायत त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी एक आमची मागणी आहे. आणि सर्वात शेवटची पण तितकीच महत्त्वाची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून अनुसूचित जातीला हे आरक्षण मिळालेलं आहे. आणि त्यावेळेची जी त्यांची मूळ मागणी आहे ती अशी आहे की अनुसूचित जातीचं आरक्षण हे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीसाठीच असलं पाहिजे. काही राजकीय लोकांनी आजपर्यंतच्या आपल्या राजकीय हेतूसाठी वेगवेगळ्या जातींचा भरणा जो केलेला आहे त्या SC-मध्ये आणि ST-मध्ये तो त्यांनी बदल करावा आणि त्या जागा फक्त अस्पृश्य जातींनाच पूर्वाश्रमीच्या मिळाल्या पाहिजेत अशी आम्ही मागणी घेऊन 23 मार्चला जंतर मंतरवरती येत आहोत. आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम वंचित दलित समाजातल्या घटकांनी सहभागी व्हावं असं आवाहन दलित महासंघाच्या वतीनं आम्ही करत आहोत.